श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रीमद्गुरुदेव दत्तात्रेयाय नमः. श्री कृष्ण परमात्मने नमः. नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद्भागवत महापुराणं दशमस्कंध अथ सप्तषष्टितमोऽध्यायः. द्विविदाचा उद्धार. परीक्षित म्हणाला, अनंत मनबुद्धीला न कळणाऱ्या व अलौकिक कृत्ये करणाऱ्या भगवान बलरामांनी आणखी जी काही अद्भुत कर्मे केली असतील ती मी पुन्हा ऐकू इच्छितो. श्री शुक म्हणाले, द्विविद नावाचा एक वानर होता. तो भौमासुराचा मित्र, सुग्रीवाचा मंत्री आणि मैंदाचा शक्तिमान भाऊ होता. श्रीकृष्णांनी भौमासुराला मारल्याचे त्याने ऐकले तेव्हा त्याचा सूड घेण्यासाठी त्याने श्रीकृष्णांच्या राज्याला उपद्रव देण्यास सुरुवात केली. तो वानर नगरे, गावे, खाणी आणि गवळ्यांच्या वस्त्यांना आगी लावून त्या जाळू लागला. कधीकधी तो मोठमोठे पर्वत उखडून टाकून त्याने अनेक प्रदेशांचा चक्काचूर करीत असे आणि हे तो विशेष करून काठेवाडामध्ये करीत असे, कारण त्याच्या मित्राला मारणारे भगवान श्रीकृष्ण त्याच देशात राहत होते. द्विविध वानराच्या अंगी 10,000 हत्तींचे सामर्थ्य होते. तो दुष्ट कधीकधी समुद्रात उभा राहून हाताने इतके पाणी उडवीत असे की त्यामुळे समुद्राच्या काठावरील देश बुडून जात. तो दुष्ट मोठमोठ्या मुनींच्या आश्रमांतील झाडे उपडून उद्ध्वस्त करीत असे आणि त्यांनी यज्ञासाठी बांधलेल्या अग्निकुंडात मलमूत्र टाकून तो अग्नी दूषित करीत असे. ज्याप्रमाणे कुंभार माशी दुसऱ्या किड्यांना आणून आपल्या बियात त्यांना डांबून टाकते, त्याचप्रमाणे तो मदोन्मत्त वानर स्त्रिया आणि पुरुषांना घेऊन जाऊन डोंगराच्या गुहांमध्ये डांबून त्यांना बाहेरून मोठमोठ्या शिळा लावून त्यांची तोंडे बंद करीत असे. तो अशा प्रकारे निरनिराळ्या ठिकाणच्या लोकांना त्रास देई, शिवाय कुलीन स्त्रियांनासुद्धा भ्रष्ट करीत असे. एके दिवशी तो दुष्ट मधुर संगीत ऐकून रैवतक पर्वतावर गेला. तेथे त्यांनी यदुश्रेष्ठ बलरामांना पाहिले. ते सर्वांग सुंदर असून त्यांनी कमळांची माळ गळ्यात घातली होती. त्यांच्या आजूबाजूला अनेक तरुणी होत्या. मधुपान करून ते मधुर संगीत गान करत होते. त्यावेळी त्यांचे डोळे आनंदाने धुंद झाले होते. त्यांचे शरीर एखाद्या मदोन्मत्त हत्तीप्रमाणे शोभून दिसत होते. तो दुष्ट वानर झाडांच्या फांद्यावर चढून त्या जोराने हलवीत आपले अस्तित्व दाखवण्यासाठी किलकिलाटही करीत असे. स्वभावताच चंचल आणि हसण्याची आवड असणाऱ्या बलरामाच्या तरुण भार्या त्याच्या माकड चेष्टा पाहून खदखदा हसू लागल्या. आता तो वानर बलरामांच्या देखत असत्या स्त्रियांना पाहून त्यांच्यासमोरून जात त्यांना आपला गुह्यभाग दाखवीत तर कधी डोळे मिचकावीत त्यांची चेष्टा करू लागला. ते पाहून वीरश्रेष्ठ बलरामांनी रागाने त्याला एक दगड फेकून मारला, परंतु तो चुकवून द्विविदाने झेप घालून त्याचा मधुकलश पळविला आणि तो बलरामांची खिल्ली उडवू लागला. नंतर त्या लबाड वानराने तो कलश फोडून वस्त्रेही फाडली आणि कुचेष्टेने हसून बलरामांना तो चिडवू लागला. परीक्षिता, जेव्हा अशा प्रकारे मदोन्मत्त बलवान द्विविद बलरामांना तुच्छ मानून त्यांची हेटाळणी करू लागला, तेव्हा त्यांनी त्याचा ओरमटपणा पाहून तसेच त्यांनी प्रदेशांची केलेली दुर्दशा पाहून त्याला मारण्याच्या हेतूने क्रोधाने आपला नांगर आणि मुसळ उचलले. द्विविदसुद्धा मोठा बलवान होता. त्याने एका हाताने सागवान उपटून मोठ्या वेगाने धावत जाऊन तो बलरामांच्या डोक्यावर मारला, पण बलरामांनी पर्वताप्रमाणे निश्चल राहून डोक्यावर पडणारा तो वृक्ष पकडला आणि आपल्या सुनंद नावाच्या मुसळाने त्याच्यावर प्रहार केला. मुसळाच्या घावाने द्विविदाचे डोके फुटले आणि त्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. एखाद्या पर्वतावरून पातळ कावेची धार वाहत आहे असे दृश्य दिसू लागले. परंतु द्विविदाने आपले डोके फुटल्याची पर्वा केली नाही. अतिशय रागाने त्याने दुसरा एक वृक्ष उपटला
त्याची पाने फांद्या तोडून टाकल्या आणि त्याचा बलरामांवर जोराने प्रहार केला. बलरामांनी त्याचे शेकडो तुकडे केले. यानंतर द्विविदाने रागाने आणखी एक वृक्ष फेकला, परंतु बलरामांनी त्याचे सुद्धा शेकडो तुकडे केले. अशा प्रकारे तो वानर त्यांच्याशी वृक्षांनी युद्ध करीतच राहिला. एक वृक्ष तोडल्यावर तो दुसरा वृक्ष उपटत असे. अशा तऱ्हेने सगळीकडचे वृक्ष उपटून त्याने सर्व वनच वृक्षहीन केले. नंतर द्विविदाने संतापून बलरामांच्यावर दगडांचा वर्षाव सुरू केला, परंतु बलरामांनी मुसळाने त्या सर्व दगडांचा सहजपणे चक्काचूर केला. शेवटी कपिराज द्विविदाने आपल्या ताडाप्रमाणे लांब असलेल्या हाताच्या मुठींनी त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या छातीवर प्रहार केले. तेव्हा यदुवंश शिरोमणी बलरामांनी नांगर आणि मुसळ बाजूला ठेवून अत्यंत रागाने दोन्ही हातांनी त्याच्या मानेवर प्रहार केला. त्यामुळे तो वानर रक्तओकीत जमिनीवर पडला. परीक्षिता, वादळ आल्यावर नाव जशी पाण्यात डगमगू लागते त्याप्रमाणे त्याच्या पडण्याने वृक्ष आणि शिलाखंडांसह सगळा पर्वत डळमळू लागला. आकाशात देवता जय जय, सिद्धलोक नमो नमः आणि मोठमोठे ऋषी साधू साधू असे म्हणून बलरामांवर फुलांचा वर्षाव करू लागले. जगात उपद्रव माजवणाऱ्या द्विविदाला अशा प्रकारे मारून भगवान द्वारकापुरीला परतले. त्यावेळी सगळे नगरवासी त्यांची स्तुती करीत होते. अध्याय 67 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया दशमस्कन्धे उत्तरार्धे द्विविधवधो नाम 67तमोऽध्यायः. ऋषिकेशमेवागमनकायजातं हरे ज्ञानतो ज्ञानतो विश्वसाक्षिन् क्षमस्वापराधं 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 प्रभो क्लिन्नचित्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मना सेवितू अन्मनीचा आनंद, मना अंतरी साठवी प्रेमकंद. मना लाविता श्री गुरुपादछंद, मना यापथी लोपती सर्वबंध. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.